पण आता मला असं वाटतं की अगदी बेसिक प्रश्न घेऊया की मॅस्टर्बेशन करणं चांगलं का वाईट? कारण एवढं त्याचं प्रमाण वाढतं आहे, म्हणजे क्लिनिकली काय नॉर्मल आहे आणि काय नॉर्मल नाही आहे. बरोबर. मॅस्टर्बेशनच्या बाबतीमध्ये प्रत्येक पॅथी किंवा प्रत्येक सायन्सचं वेगवेगळं मत आहे. बरं. इफ यू गो बाय ॲलोपॅथिक सायन्स मे बी मॅस्टर्बेशननी फार काही नुकसान होत नाही, बट इफ यू गो बाय आयुर्वेदिक अँड होमिओपॅथिक सायन्स तर येस, ओव्हर मॅस्टर्बेशननी नुकसान डेफिनेटली होतं. आणि इट कॅन हॅपन ॲट द फिजिकल लेवल, शारीरिक शक्ती उरलेली नाही आहे, किंवा माइंड लेवलला पुअर कॉन्सन्ट्रेशन, पुअर मेमरी, और ऑल्सो इट कॅन अफेक्ट द सेक्शुअल लेवल, जिथे इरेक्टाईल डिसफंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास होतो. मग डॉक्टर वेगवेगळे सायन्स वेगवेगळं उत्तर देत असतील तर मी कुठलं उत्तर ग्राह्य धरावं असं पेशंट आम्हाला ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस आम्ही त्यांना असं सांगतो, तुझ्यासाठी काय चांगलं आणि तुझ्यासाठी काय वाईट हे सगळ्यात जास्त चांगलं तू ठरवू शकतोस. बरं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आठवड्यातनं 3 वेळा मॅस्टर्बेशन करून सुद्धा वीकनेस जाणवत नसेल तर मे बी मॅस्टर्बेशनने त्याला फार काही त्रास होत नाही आहे. परंतु एखाद्याला आठवड्यातनं 2दा जरी मॅस्टर्बेशन केलं तर त्याला वीकनेस होतो आहे, तर डेफिनेटली इट नीड्स टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. पेशंट आजारी आहे का नाही हे सगळ्यात पहिले पेशंट ठरवत असतो, कुठली पॅथी कुठला डॉक्टर ठरवत नसतो. सो मॅस्टर्बेशननी त्रास होतो आहे का हे कुणी डॉक्टर किंवा सायन्सने ठरवण्यापेक्षा पहिले त्या पेशंटने ठरवलं पाहिजे की हो. आणि ऑफकोर्स वी आर टॉकिंग अबाउट ऑल द पेशंट्स. मॅस्टर्बेशन करतो आहे म्हणजे तो ॲडल्ट आहे, तो लहान नाही आहे. बरोबर आहे. सो मे बी त्याला समज आलेली आहे की अरे ही गोष्ट वारंवार केल्याने मला कुठंतरी त्रास होतोय. पण कुठेतरी हे भावना किंवा इमोशनली किंवा सायकोलॉजिकली लिंक्ड असणार ना. मॅस्टर्बेशन ॲटलिस्ट इन केस ऑफ मेल्स इज ऑलवेज ए पार्ट ऑफ एन रिलॅक्सेशन. अच्छा. स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतं मॅस्टर्बेशन. बरं. इट रिलीजेस डोपामाइन, हॅपी हॉर्मोन ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यामुळं जितकं मॅस्टर्बेशन करेल तितकं त्याला अजून चांगलं वाटत राहतं आणि मग हळूहळू कुठं ना कुठं तरी तो त्याचा सवय लागते. सवयीचं रूपांतर व्यसन ज्याला आपण ॲडिक्शन असं म्हणतो, याच्यात रूपांतर डेफिनेटली होऊ शकतं. मग अशा वेळेला त्याला कोणत्या प्रकारची, म्हणजे कुठल्या स्टेजला ट्रीटमेंट दिली पाहिजे की हे नाही, हे नॉर्मल नाही आहे? आता आपल्या इथं सेक्स एज्युकेशनचा पार्ट थोडासा कमी असल्यामुळं मुळात मॅस्टर्बेशनने त्रास होतो हे जाणवलं तरी क्लिनिकला पेशंट येण्याला तसा उशीरच होतो. आणि किंवा लाज पण वाटते, लाज वाटते, भीती वाटते, आई वडिलांना कसं सांगायचं हा त्यातला एक ॲस्पेक्ट असतो. बट नाव इट इज इवन दो सिच्युएशन इज चेंजिंग. आता माझ्याकडे काही महिन्यांभरापूर्वी एक वडील त्याच्या तरुण मुलाला क्लिनिकमध्ये घेऊन गेले होते आणि ही मस्ट बी अराउंड 19 or 20 मे बी. फादर वॉज वेल एज्युकेटेड आणि त्यांना कळालं होतं की ऑफकोर्स ही इज ऑल्सो मेल फादर, तर त्यांनी ओळखलं होतं की ह्याला मॅस्टर्बेशनची सवय लागली मे बी, आणि थोडी जास्त लागली की काय असं त्यांना ऑब्झर्व. सो ही हिमसेल्फ बॉट द पेशंट टू द OPD की तुम्ही याच्याशी काउन्सिलिंग करा, तुम्ही बोला ह्याच्याशी असं. आणि तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे की तरुण मुलं जर असेल, म्हणजे 18, 19, 20 वर्षाचा वगैरे जर असेल तर डेफिनेटली त्याला कुठंतरी ते लाजल्यासारखं होतं, भीती वाटल्यासारखे होते. परिस्थिती थोडी बदलत आली, आता मुलं बोलायला लागलेत, इंटरनेटमुळं थोडे अवेअर व्हायला लागलेत, आपण दवाखान्यात जायला पाहिजे, कुठंतरी हे त्यांना कळायला लागले. सो पेशंट्स येतात. तुमचा जो प्रश्न आहे की काय वयात त्यांनी यायला पाहिजे किंवा कोणत्या स्टेजला त्यांनी यायला पाहिजे, काय नॉर्मल आणि काय नॉर्मल नाही हे कुठेतरी त्यांना कळणं जरुरीचं आहे. बरोबर आहे. आता नॉर्मल आणि काय ॲबनॉर्मल आहे हे कळण्यासाठी ओव्हर मॅस्टर्बेशनची जी साधारण लक्षणं दिसतात ती अशी आहेत की अननेसेसरी थकवा येणे, वारंवार वीकनेस जाणवणे, मॅस्टर्बेशन अजून करावं असं वाटणे, माइंड लेवलला पुअर कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट सिम्टम, पुअर मेमरी इज ऑल्सो अनदर व्हेरी इम्पॉर्टंट सिम्टम. सो ही जर कुठं त्यांना जाणवत असेल की मी मॅस्टर्बेशन केल्यावर दुसऱ्या दिवशी फार थकवा जाणवतो, अंगात त्राण नाही उरत, झोप काढली तरी फ्रेश वाटत नाही, दिवसभर कंटाळा आल्यासारखं होतं, अभ्यासात लक्ष लागत नाही. हे मला वाटतं महत्त्वाचं आहे की त्या वयामध्ये त्यांनी अभ्यास, करिअर यावर लक्ष द्यायला पाहिजे. एक्झॅक्टली, ते उडतं. सो कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, मेमरी कमी होते, असं जर कुठं त्याला जाणवत असेल तर डेफिनेटली त्यांनी कन्सल्ट करावं. पण तुम्हाला असं वाटतं का की सध्या जे तुम्ही म्हणालात प्रमाण वाढलंय ते बघितल्यामुळे वाढलंय? आय फील मोस्ट ऑफ इट इज देर कॅन बी अदर रिझन. जसं मी पहिल्यांदाच आलेलं सांगितलं की मुलगा एकटाच घरी आहे, आई बाबा दोघंही जॉबला आहे, काय करायचं, तर कुठंतरी स्ट्रेस बस्टर
किंवा त्याच्याने थोडंसं हॅपी वाटतं, घरात जो माहोल पाहिजे तो माहोल मिळत नाही आहे, मग अशा वेळेला मॅस्टर्बेशन केल्याने थोडंसं जरा रिलॅक्स वाटतं आहे, थोड्या वेळासाठी का होईना का थोडं हॅपी वाटतं आहे. असं जर होत असेल तर ह्या मुलांचा कल त्या दिशेने थोडा वाढत जातो. हे आपल्या शाळेमध्ये मला वाटतं सेक्स एज्युकेशनमध्ये हे सांगायला हवं. मॅस्टर्बेशन इटसेल्फ इज अ व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक, कारण पॅथीज इथं डिवाइड झालेल्या आहेत. ते काही पॅथी जर म्हणत असतील की normal आहे. नॉर्मल आहे आणि काही म्हणत असतील ॲबनॉर्मल आहे, तर एज्युकेशन द्यायचं कशाचं? बरोबर आहे. थोडं बद्दल बोलूया. मला असं वाटतं सध्या चं जे ॲडिक्शन आहे ते खूपच भयंकर आहे, कारण ॲक्सेस आहे सगळ्यांना. इझी ॲक्सेस आहे. तर तुमच्याकडे अशा कुठल्या केसेस आल्या आहेत की खूप अर्ली स्टेजला त्यांनी बघितलं आणि मग कसं काय, म्हणजे तुम्ही डायग्नोसिस कसं केलं, मग ट्रीटमेंट कशा पद्धतीने, कसे ते बाहेर आले, असं एखादा केस असेल तर मला सांगा. केसेसमध्ये बेसिकली वेन वी शुड अंडरस्टँड की सुरुवात का झाली. दे प्रोजेक्टेड इट ॲज ए की हे इज अ सेक्स एज्युकेशन. वॉचिंग हे इज अ काइंड ऑफ एन सेक्स एज्युकेशन अँड दॅट्स वॉट इट हाऊ ते सुरू झालं. स्पेशली आय एम टॉकिंग अबाउट द व्हिडिओ पोर्नोग्राफी. बरं. पूर्वी जे असायचं तर टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असायचं, सेक्सच्या स्टोरी बुक्स वगैरे असायच्या. आता व्हिडिओचा पोर्नोग्राफी सगळ्यात जास्त इझिली अवेलेबल असतं. पोर्नोग्राफी चांगली का वाईट ह्यालाही दोन उत्तर आहेत. तुम्ही जसं त्याच्याकडे पाहचाल तसं ते आहे. बरं. मुळात पोर्नोग्राफीमध्ये शिकण्यासारखं म्हणायला गेलं तर आता तसं काही शिकण्यासारखं राहिलेलं नाही आहे. ओके, इट्स बिकमिंग मोर ऑफ ए काइंड की त्याच्याने नुकसान फार जास्त आहे. आणि जास्त नुकसान म्हणजे काय की मुलांमध्ये आणि खास करून मुलींमध्ये सुद्धा त्याच्याबद्दलचे एक एज्युकेशन म्हणा किंवा त्याच्याबद्दलचे गैरसमज तयार जास्त व्हायला लागलेत. उदाहरणार्थ हे असंच असतं. फॉर एक्झाम्पल, आय हॅड अ केस, न्यूली मॅरिड, अराउंड 6 महिने झाले असतील लग्नाला आणि दोघांमध्ये म्हणावी असे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी होत नाही आहे. केस हिस्ट्री माझ्या टीमने घेतली. वी कन्सल्टेड डेम, पहिले दोघांना एकत्र, नंतर इंडिव्हिज्युअली. आणि इंडिव्हिज्युअल कन्सल्टेशनमध्ये ती ताई अशी म्हटली की तो ओरल सेक्स करायला सांगतो मला, आणि विच आय डोंट लाईक ॲट ऑल. ओके, आणि फाईन, इट्स कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं. सेक्शुअल फॅन्टसीज प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात, डिझायर वेगवेगळं असू शकतं. बरोबर. वेन वी कन्सल्टेड अ गाय, तिच्या नवऱ्याशी जेव्हा आम्ही बोललो त्याला म्हटलं की अरे इफ शी डझंट लाईक इट यू डोंट डू इट. म्हणजे नाही आवडत तर नाही आवडत ओरल सेक्स कोणाला तरी. नाव द गाय सेड की नाही पण मग सेक्स कसा करायचा. सो म्हटलं सेक्स कसा करायचा म्हणजे त्याला माहितीच नव्हतं नॉर्मल सेक्स म्हणजे काय. नॉर्मल सेक्स म्हणजे काय माहितीच नाही. आणि ही इज लाईक की मग नाही म्हणजे नॉर्मल सेक्समध्ये हे असतं ना. म्हटलं हे असतं म्हणजे काय. बघा, पहिले फोरप्ले करायचा असतो, मग ओरल सेक्स करायचा असतो, आणि मग व्हाजायनल पेनिट्रेशन करायचं असतं, आणि मग इजॅक्युलेशन होत असतं. सो आय सेड की हे कुठं, म्हणजे कुठल्या पुस्तकात दिलं, कुठं बघितलं. नाही, त्या मूवीमध्ये असाच सिक्वेन्स असतो ना. पहिले फोरप्ले होतो, मग ओरल सेक्स असतो, मग ओरल सेक्स नंतर व्हाजायनल पेनिट्रेशन अँड देन इजॅक्युलेशन. तर ते नॉर्मल आहे. मी सगळ्या मूवीमध्ये असाच सिक्वेन्स पाहिलेला आहे. सो इट्स इम्पॅक्टिंग रॅदर देन एज्युकेशन, वी कॅन से की ही चुकीची माहिती कुठेतरी पसरत आहे. अँड इट्स नॉट ओनली अबाउट मेल्स, इट्स इक्वली अबाउट द फिमेल ऑल्सो. आय हॅड अ केस, आमच्याकडे एक फिमेल केस आली होती. मेल फ्रस्ट्रेटेड, आणि मे बी अराउंड लग्नाला 2-1 वर्ष 3-1 वर्ष झाले असतील, अजून अपत्य नव्हतं. आणि फिमेल सेस की याचा सेक्शुअल टाईम फार कमी आहे. वेन वी कन्सल्टेड अ गाय, ही सेड की असा असा टायमिंग, टू विच वी सेड इट इज नॉर्मल. मग त्या ताईला विचारलं की का, म्हणजे तुझं सॅटिस्फॅक्शन होत नाही का, सेक्स रेग्युलर होतो का. हो रेग्युलर होतं. तुझं सॅटिस्फॅक्शन होतं का, तर होतं. मग का तुला वाटतं टाईम कमी आहे. तर नाही, ते मूवीजमध्ये मी बघितलं आहे 30-32 मिनटं 1-1 तास त्यांचा सेक्स चालतो. तसं याचं अर्धा तास 1 तास सेक्स चालत नाही. सो हे मूवीजमध्ये कुठंतरी चुकीचं एक्झॅक्झरेटेड जे दाखवलं जातं आहे हेच नॉर्मल आहे की काय, असा तरुण मुलांमध्ये आणि इव्हन मुलींमध्ये समज किंवा गैरसमज तयार व्हायला लागलेत. हो, म्हणजे हे एक फार वाईट सत्य आहे. फार वाईट सत्य आहे. रॅदर देन एज्युकेशन नाव इट इज क्रिएटिंग ए कन्फ्युजन. आणि एक्झॅक्झरेशन दाखवल्यामुळं पार्टनरच्या अपेक्षाही वाढत चालल्यात. 30 मिनटं सेक्स व्हायला पाहिजे किंवा ओरल सेक्स कंपल्सरी व्हायला पाहिजे, हे एक्झॅक्झरेशन आहे. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही चॅनलला भेट द्या आणि या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.